श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, पालकांनो. मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा संपली. निकाल या तारखेला लागणार आहे. याविषयी मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट मिळतील. आपल्या चॅनलवर निकालाच्या प्रवेश प्रक्रिया, सरकारी नोकरी, सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत. विद्यार्थी पालक ही निकालाची प्रतीक्षा करत आहेत. तर निकाल कधी लागेल याबाबत आता एक मोठी अपडेट बोर्डाकडून आलेली आहे आणि काही तारीख आलेली आहे. याविषयी माहिती बघूयात. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. चला, भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात याविषयी पूर्ण माहिती. तर बघा, 10वी-12वीचा निकाल 2026, 10वी-12वी निकाल कधी लागेल याची आता सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत. 10वीची आणि 12वीची परीक्षा देऊन आता खूप दिवस गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे 18 मार्चला 10वीची परीक्षा संपलेली आहे. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीला सुरू झाली होती. अशा प्रकारे परीक्षा झालेल्या आहेत. आता मुलं जे आहेत ते आता गावाला गेलेले आहेत, काही फिरायला गेलेले आहेत, काही निकालाची प्रतीक्षा बघत आहेत. काही जणांनी आता कम्प्युटर कोर्स लावला असेल. तरीही ज्या मुलामुलींना 10वी-12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्या मनात हीच उत्सुकता आहे की आम्ही परीक्षा दिलेली आहे, निकाल कधी लागणार आहे. आज आपण याविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. त्यांना वाटत असेल की निकालात किती टक्के मिळतील, निकाल कसा बघायचा असेल, कारण पहिल्यांदाच त्यांनी ही परीक्षा 10वीच्या मुलांनी दिलेली आहे. 12वीच्या मुलांना तर माहितीच आहे निकाल कसा बघायचा. परंतु वेबसाईट कुठली असेल, वेबसाईटवर काय करावं लागतं, हे सर्व विषयांची माहिती बघणार आहोत. कोणत्या पद्धतीने निकाल पाहू शकतो आपण, कशाप्रकारे निकाल चेक करता येईल, याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर फटाफट लाईक करत चला. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर फटाफट लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता मागच्या 2 वर्षापासून जो पॅटर्न आहे तो पॅटर्न म्हणजे मे महिन्याचा पॅटर्न आहे. 10वी-12वीचा जो निकाल आहे तो मे महिन्यातच लावला जातो. याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की नीट आणि JEE ज्या परीक्षा असतात या परीक्षांचा निकाल CBSE बोर्डाचा निकाल लवकर लावला जातो. मग त्यामध्ये आपल्या मुलांना प्रवेश प्रक्रियेला अडचण येते. याचं एक कारण आहे. आणि दुसरं जे आहे कारण म्हणजे 11वीच्या ज्या परत ॲडमिशन प्रोसेस असते त्याला डिले होतो आणि मुलांना जी फेरपरीक्षा घेतली जाते ती फेरपरीक्षा उशिरा होते आणि उशिरा झाल्यामुळे त्या मुलांचं वर्ष वाया जाऊ शकतं. या कारणास्तव निकाल हा मे महिन्यातच लावण्याचं योग्य आहे आणि मागच्या 2 वर्षापासून तो पॅटर्न बदललेला आहे. आता यावर्षी निकाल जो आहे तो 12वीचा संभावित 10 तारीख सांगितली आहे आणि 10वीचा 15 मेला. याची माहिती आपण बघूयात की निकाल आता कशा पद्धतीने चेक करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फटाफट लाईक आणि तुम्ही कमेंट करा तुम्हाला किती टक्के मिळतील आणि कशा प्रकारे तुमचा जिल्हा कोणता आहे तो फटाफट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारचे असे विंडो दिसतील. अर्थातच तुम्ही याला रेक्टँगल शेप म्हणू शकतात. याच्यात तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे आणि इथं तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे आणि इथं ऑप्शन असतं व्ह्यू रिझल्ट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला रोल नंबर लागेल आणि आईचं नाव लागेल. आणि ऑफिशियल वेबसाईटवर जा, कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करू नका. रिझल्ट जसा जवळ येईल तसं तुम्हाला मी ऑफिशियल वेबसाईट देखील कळवेल. लाईक करत चला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला किती टक्के मिळतील कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.